आज आपण बनवणार आहोत साजूक तुपातील चिकन। तर जे चिकन आहे मी इथे अर्धा किलो घेतलेला आहे। त्याला हळद, मीठ, आलं लसूणची पेस्ट हे लावून फ्रीजमध्ये मी 1 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर हे बाहेर काढून घेतले व त्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे आपण दही टाकणार आहोत। हे दही आपण व्यवस्थित मिक्स करून पूर्ण चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित चिकनला। दही लावले की चिकन एकदम सॉफ्ट होतं आणि लवकर शिजून पण निघतं। त्यामुळे आपण दही 3 ते 4 चमचे घेणार आहोत। त्यानंतर आपण वाटण्यासाठी मी येथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, ते कट करून घेते। त्यानंतर 2 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं लसूण आणि बेडगी मिरची जी आहे ते 3 ते 4 मी बेडगी मिरची घेतलेली आहे आणि काही खडे मसाले घेतले आहेत। तर टोमॅटो चिरून घेऊया। खडे मसाल्यामध्ये मी धने, बडीशेप, नंतर काळं तीळ, पांढरं तीळ, लवंग, मिरी, दालचिनी आणि खसखस घेतलेलं आहे आणि 1 मोठी विलायची पण घेतलेली आहे। त्यानंतर आपण कढई तापायला ठेवूया। याच्यामध्ये सर्व खडे मसाले आपण एकत्र भाजून घेऊया। खडे मसाले जास्त भाजायचे नाहीयेत। त्यानंतर आपण वाटण भाजून घेऊया। त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, बेडगी मिरची व्यवस्थित परतून घेऊया। हिरवी मिरची सुद्धा आपण तळून घ्यायची आहे, बेडगी मिरची सुद्धा आपण तळून घ्यायची आहे। हे सगळं आपण वाटणामध्ये एकत्रच वाटून घेणार आहोत। त्यानंतर आपण कांदा परतून घेऊया। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे। आपण इथे नारळाचा खीस सुद्धा घेणार आहोत की जो वाटणामध्ये आपण वापरणार आहोत। हे जे सर्व वाटण आहे ते आपण छान वाटून घ्यायचं आहे। हा जो नारळाचा खीस आहे जो आपण बाजारातून विकत आणलेला आहे, रेडीमेड पॅकिंगमध्ये हा खीस मिळतो की ज्याचं पूर्ण ग्रेटेड कोकोनट याला म्हणतात। या ग्रेटेड कोकोनटमुळे छान अशी स्मूथ एकदम पेस्ट तयार होते की जे आपण वाटणामध्ये वापरणार आहोत। याने भाजीची चव पण खूप छान येते। तर आपण हे सर्व वाटण जे आहे हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। बारीक करून घेऊया। त्यानंतर आपण तेच जे वाटण आहे, जे आपण कांदा, टोमॅटो वगैरे टाकलेला आहे ते त्याच्यामध्ये मिक्सरला आपण वाटून घेऊया। आणि जो खोबऱ्याचा खीस आहे तो पण आपण आता यावेळी टाकणार आहोत। त्याला बेडगी मिरचीमुळे कलर खूप छान आलेला आहे आणि हिरवी मिरचीमुळे याला तिखटपणा पण खूप आलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट किंवा तुमचा घरचा मसाला सुद्धा टाकू शकता, पण मिरची तिखट असेल तर तुम्ही लाल तिखट वगैरे नाही टाकलं तरी चालेल।
आपण हे जे चिकन आहे ते पूर्ण गावरान तुपामध्येच बनवणार आहोत, साजूक तुपामध्ये. तर येथे 2 चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे. आणि साजूक तुपामध्ये आपण जे हे चिकनला दही वगैरे लावून ठेवलेलं आहे ते अगोदर शिजून घेऊया व्यवस्थित. जे तूप आहे त्याच्यात व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाहीये. जे तूप आहे त्या तुपामध्ये चिकन व्यवस्थित शिजून निघतं. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे चिकन व्यवस्थित शिजून निघतं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाकणार आहोत. हे आपण परततानाच काळी मिरी पूड टाकायची आहे. व त्यानंतर आपण कस्तुरी मेथी वरून टाकणार आहोत. चिकन व्यवस्थित शिजले की ते तूप जे आहे ते बाजूला सुटतं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर चिरून टाकूया. चिकनला आपण दही लावल्यामुळे चिकन लगेचच शिजून निघतं आणि आपण ते ऑलरेडी मॅरिनेट होण्यासाठी सुद्धा ठेवलेलं होतं. त्यामुळे चिकन हे लवकर शिजून निघतं. त्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला. आणि तुपामध्ये सुद्धा पटकन फास्ट चिकन लगेचच शिजून निघतं. चिकनने सगळ्या बाजूने तूप पूर्ण सोडलेलं आहे. आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि त्यानंतर जे तूप आहे त्याच्यामध्येच आपण जी ग्रेव्ही आहे ती परतणार आहोत. ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे. पुन्हा मी त्याच्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे. हे छान परतून झालं की आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जर यावेळी जर तिखटपणा जर कमी वाटत असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा टाकू शकता. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपण जे पीस आहेत ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत. जे मीठ आहे ते मी जास्त मीठ पीसला लावलेलं होतं. त्यामुळे मीठ जर तुम्हाला नंतर वरून जर टाकायचं असेल तर टाकू शकता. पण मी जे चिकन जे मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला मीठ हे जास्त टाकलेलं होतं. किंचितसं थोडंसं नंतर मी वरून मीठ टाकलेलं आहे. आणि आपलं हे साजूक तुपातील चिकन तयार आहे. बेडगी मिरचीमुळे याला कलर पण खूप छान आलेला आहे. आणि साजूक तुपातील केल्यामुळे चवसुद्धा खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.